INNews28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। तलासरी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सूत्रकार उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडला कट चुकीचा, वाहन चालक ग्रामस्थ संतप्त, मोठ्या अपघाताची भीती। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी सूत्रकार येथील उड्डाणपुलामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत। उड्डाणपुलासाठी बनवलेला सर्व्हिस रोड कट इभाळपाडा गावाला जोडला गेला नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। हा उड्डाणपूल प्रामुख्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि सेल्वासला जाणाऱ्या वाहनांसाठी बनवण्यात आला आहे। मात्र मुंबईहून येणाऱ्या वाहनांना तलासरी 4 रस्त्यावरून भरगावच्या दिशेने जात असल्यास उड्डाणपूल उतरल्यानंतर अचानक कट दिसत आहे। परिणामी वाहनचालकांना पुढे जाऊन रिव्हर्समध्ये वाहन आणावे लागत आहे। यात भर म्हणजे रिटर्निंग वॉल चुकीच्या आणि लांबलचक पद्धतीने तलासरी स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेपर्यंत नेण्यात आली आहे। या दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नेहमीच वाहन उभे असते व ग्राहकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे रिव्हर्समध्ये अवजड आलेल्या वाहन काढणे चालकांना अशक्य होत आहे। यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे। त्यासाठी बीजेपी कार्यकर्ता विनोद मेळा व सुरेंद्र निकुंभ तबरेज कुरेशी अनेक कार्यकर्तासह व वाहनचालक, मालक आणि बँक ग्राहकांनी एकमुखी विरोध केला आहे की रिटर्निंग वॉल मागे थेट इभाळपाडा रस्त्याला सर्व्हिस रोडला कट देण्यात यावा, अन्यथा दिशाभूल होऊन अपघात झाले व होतील। मोठा अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित कट द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। मोठा अपघात झाल्यास त्याला NHAIचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। इंडिया न्यूज 28 साठी डहाणू विधानसभा मतदारसंघ रिपोर्टर रहीम कुरेशी। हे आहे सूत्रकार उड्डाणपुलावर वरून रिटर्निंग वॉल घेतलेली आहे। तलासरी महाराष्ट्र बँक स्टेट बँकपर्यंत का निकास दिए नहीं इधर ही दवा है। ये देखो ये बैठ गया, ये देखो तेरे हो गया ना इसमें। 1.5 महिन्यातच तडे पडून सर्व्हिस रोड बसलेला दिसत आहे व रिटर्निंग वॉल पावसाच्या पाण्यामुळे पसरलेला खड्डे पडले। डायरेक्ट रिटर्निंग वॉल असल्याने व हे साईड गार्डसाठी तलासरी उड्डाणपूल आला व इथपर्यंत हे रिटर्निंग वॉल घेतल्यामुळे इथपर्यंत 1 किलोमीटरची रिटर्निंग वॉल घेतल्यामुळे 2-4 अपघात घडून वाहन चालक गंभीर जखमी झालेले आहेत व अद्याप अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।